नमस्कार मंडळी. तर आज आम्ही चाललोय यात्रेसाठी पुणे सोलापूर रोडवरती शेटपळ म्हणून एक गाव आहे. तिथं सिद्धेश्वराची खूप मोठी यात्रा भरली जाते. आता यात्रा सुरू आहे, 2-3 दिवस झालं. तर आता आपण चाललेलो आहे यात्रेसाठी. तर आपण पूर्ण फॅमिली चाललेलो आहे. वेदू पण चाललेला आहे. त्याला आता कपडे वगैरे घालायचे, तो त्या सकाळ सकाळ त्या थार बरोबर खेळतोय. चला निघायचं बाळा, मुर्गा घाला कपडे. तर चला आता नाश्ता वगैरे करून आपण आता निघणार आहे इथून. सर्वप्रथम आपल्याला उजनी धरण लागते आणि या धरणाच्या पुलावरून दिसणारं निसर्गरम्य दृश्य खरंच मनाला भुरळ घालणारं असतं. क्षणभर सगळं विसरून फक्त त्या सुंदर दृश्यात हरवून जावंसं वाटतं. टेंभुर्णीच्या पुढे गेल्यावर वाटेत एका पेट्रोल पंपावर आम्ही थांबलो. पेट्रोल भरल्यानंतर तिथेच आमची मामांसोबत भेट झाली आणि मग त्यांच्यासोबतच आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर शेटपळमध्ये पोहोचलोय. अशा प्रकारे यात्रा भरलेली आहे. मंदिर इथे आहे. बाळा बाळ पण आलंय आमचं या वर्षी. सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ एक श्रद्धा आणि भक्तीने नटलेलं पवित्र ठिकाण. शेटफळ या गावातलं मंदिर आणि इथली प्रसिद्ध यात्रा दरवर्षी हजारो भाविकांना आकर्षित करते. दूर दूरहून भक्त येथे दर्शनासाठी येतात. मनात श्रद्धा आणि डोळ्यांत आशा घेऊन यात्रेच्या दिवसात संपूर्ण परिसर भक्तांनी गजबजून जातो. ढोल ताशांचा आवाज आणि जय जयच्या घोषणांनी वातावरण भारून जातं. ठिकठिकाणी उभारलेले रंगीबेरंगी मंडप, भक्तांसाठी केलेली सोय आणि छोट्या मोठ्या दुकानांची लगबग हे सगळं यात्रेचं सौंदर्य अजून वाढवतं. दर्शनासाठी लागलेली लांबच लांब रांग, तासनतास उभं राहूनही भक्तांच्या चेहऱ्यावरचा उत्साह मात्र कमी होत नाही. मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते आणि देवाच्या दर्शनाने मन पूर्णपणे समाधानाने भरून जातं. आम्हीही या यात्रेत फिरायला आलो होतो. गर्दी, उत्साह आणि भक्तीचा हा संगम प्रत्यक्ष अनुभवताना क्षणभर सगळं विसरून त्या भक्तिमय वातावरणात हरवून गेलो. शेटफळची ही यात्रा फक्त एक उत्सव नाही, तर श्रद्धा, परंपरा आणि एकतेचं सुंदर उदाहरण आहे. आणि म्हणूनच इथं आलेला प्रत्येक भाविक ही आठवण मनात कायमची जपून ठेवतो. मंदिरातलं दर्शन घेऊन झाल्यानंतर मी, मामा, राजश्री आणि आपला वेद आम्ही जत्रेमध्ये खरेदीसाठी निघालो. जत्रेत सगळीकडेच गजबजलेली दुकानं, रंगीबेरंगी खेळण्यांनी भरलेली स्टॉल्स आणि खरेदीसाठी आलेल्या लोकांची मोठी गर्दी. प्रत्येक दुकान काहीतरी खास दाखवत होतं. कुठे खेळणी, कुठे वस्तू, कुठे खाऊचे स्टॉल्स. सगळीकडेच उत्साह आणि आनंदाचं वातावरण. आणि आपला छोटा वेद प्रत्येक दुकानात चल चल करत खेळण्यांसाठी हट्ट करत होता. गाडीवर फिरून फिरून तो थोडासा कंटाळलाही होता, पण जत्रेतील त्या रंगीबेरंगी दुनियेत त्याचा आनंद काही वेगळाच दिसत होता. अशा छोट्या क्षणांनीच हा प्रवास आणखी खास बनतो. बुक्याजलंय बुक्याजलंय ते करू.
बघा तिकडे. हो, दर्शन घेऊन आता आम्ही परत इंदापूरला निघालो आहे. येथे आता टेंभुर्णीमधील एका हॉटेलमध्ये आम्ही मस्तमध्ये पावभाजी खाल्ली